नमस्कार. फॉर द पीपल न्यूजमध्ये मी माधुरी आपलं स्वागत करते. नैसर्गिक पद्धतीने जे पदार्थ बनवले जातात त्याचंच एक दालन या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. हे जे तरुण युवा उद्योजक आहेत त्यांच्याकडून आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत. इथे जे आहे ते देशी गाईचं तूप आहे, हे मध आहे आणि ह्याचेच इथे जे आहे इथे हळद आहे आणि त्याचे छोटे छोटे बॉटल्समध्ये त्यांनी मध आणि तूप ठेवण्यात आलेलं आहे. आणि तिथे आहे ते याचे हळदीचेच जे प्रॉडक्ट्स आहेत पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने बनवण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडून आपण सगळी अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. फॉर द पीपल न्यूजमध्ये सर तुमचं स्वागत. तुम्ही कुठून आहात? मॅम, माझं नाव भावेश रवींद्र वानखेडे. मी मूळचा अमरावतीचा राहणारा आहे आणि ट्राईब ग्रोन हे आम्ही 2.5 वर्ष अगोदर एक स्टार्टअप सुरू केलेलं. मेन कन्सेप्ट असं आहे की आदिवासींना सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आणि मॉडर्न प्रॉडक्टबद्दल, मॉडर्न क्वालिटीबद्दल शिकवायचं. त्यांच्याचकडनं प्रोडक्ट्स घ्यायचे, एक्सपोर्ट पण करायचे, मोठ्या ब्रँड्सला पण सप्लाय करायचे आणि ट्राईब ग्रोन ॲज अ रिटेल ब्रँड म्हणून आम्ही आता पुढे आलो. तर आम्ही जे नैसर्गिक जे क्वालिटी राहते, जे इंडियन नेटिव्ह सीड्स असतात, ती क्वालिटी आम्ही लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर त्यात कसं होतं की आता जी जेवणातनं चव चालली आहे, हेल्थ खूप सारे इश्यू येतात आहे. तर आम्ही त्या गोष्टींना की हेल्दी फूड प्रोडक्ट्स जे चवीला खायला चांगले वाटतील, काय म्हणते जे स्वस्त आहेत, क्वालिटी चांगली चालली आहे, ऑर्गॅनिक आहेत, नॅचरली ग्रोन आहेत, असं आम्ही कमी म्हणजे काय म्हणते जे आता कन्सेप्ट येतात आहे की केमिकल फ्री, केमिकल लेस, नॅचरल. तर आमचं जे ट्रायबल रिजनमध्ये आम्ही ग्रो करतो तिथे कधीच केमिकल पडलेले नाही आहेत. त्या म्हणजे हजारो वर्षांपासून त्या लँड्स तशाच, म्हणजे जंगलांची जी लँड आहे ती तशीच ठेवलेली आहे. तर त्यात आम्ही छोटे छोटे गावांमध्ये आम्ही करून घेतो. तुमचं शिक्षण काय झालंय आणि कशी सुरुवात केली? ओके, तर मी मास्टर्स इन सोशल एंटरप्रेन्योरशिप फ्रॉम टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स तिथनं सुरू केलेलं. नंतर वर्ल्ड बँकेला जॉबला होतो 6 महिने. मग ते तिथे सोडून मी स्वतःचं स्टार्टअप स्टार्ट केलं. आणि सुरुवात करायचं म्हणजे मोटिवेशन असं होतं की माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आलेला आणि तिथनं मग मी काय म्हणते एक हेल्थ साईडला की आपण काहीतरी सोसायटीमध्ये हेल्दी ऑप्शन्स द्यायचे. आणि फूड हा खूप मोठा एक इश्यू आलेला आहे सध्याच. आणि प्रत्येकजण त्या गोष्टीला म्हणजे नवीन आई असेल तर तिला आपल्या बाळाची काळजी वाटते की मी काय खाऊ घालू, कसं खाऊ घालू, सगळं भेसळयुक्त येत आहे, चव नाही आहे, महाग चालला आहे खूप. तर तो एक कन्सेप्ट होता ट्राईब ग्रोनच्या मागे. तुम्ही अमरावतीच्या ग्रामीण भागातनं सुरुवात केली आहे की शहरी भागातनं? आम्ही ग्रामीणमधनं केलेली आहे, आता हळूहळू शहराकडे येतो आहे. तर आमचं जितकं पण कन्सेप्ट आहे, ट्रायबल्स आहेत, हे सगळे जंगलांमध्ये आहेत आतमध्ये. आणि मग आम्ही प्रोडक्ट विकायला आम्ही शहराकडे घेऊन येतो. आता तुम्ही हे जे वेगवेगळं इथे ठेवलेलं आहे, देशी गाईचं तूप असेल किंवा मध असेल, कसं बनवलेलं आहे आणि तुम्ही स्वतः जाऊन हे सगळं गोळा केलंय का? ओके. तर सुरुवातीला आम्ही स्वतः जायचो जंगलांमध्ये. म्हणजे मी तर स्वतः ट्रेनिंगसाठी जायचो. आमचे हनी एक्सपर्ट आहेत, ॲग्री एक्सपर्ट्स आहेत. आता तर मोठी टीम बनलेली आहे. तर असं जातं की मध हे सरळ जंगलातनं जाऊन जे आदिवासी राहतात त्यांना आम्ही सूट्स देतो. त्यांना बी प्रोटेक्शन सूट जे राहतात, अगोदर ते पोळे जाळून टाकायचे. तर आम्ही बोललो की पोळे न जाळता काय म्हणते तुम्ही त्यांना सस्टेनेबली कसं काढता येईल, तर ते शिकवलं आम्ही. मग त्यांच्याकडनं हनी घेणं सुरू केलं. तर तिथे एक इश्यू असा होता की जितके पण आदिवासी होते ते रस्त्यावर बसून विकायचे. मग लोक त्यांच्याशी भाव करायचे, चांगलं क्वालिटी मध खूप स्वस्तात मागायचे. मग आम्ही त्यांना बोललो की आम्ही तुमच्या गावातनं येऊन घेऊन जाऊ, तुम्ही रस्त्यावर बसू नका. त्यांना दुप्पट रेट दिला जो त्यांना रस्त्यावर मिळत होता आणि मग तेच आम्ही प्रोडक्ट मार्केटला घेऊन येतो. तर आज आमच्या एरियात जिथे 350 लोक बसायचे, आज तिथे कोणीच नाही बसत. आम्ही त्यांच्या गावी जातो, त्यांच्या घरातनं मध घेऊन येतो आणि त्यांना हातोहात पैसा देतो. तुमच्या मार्फत त्यांना पण एक रोजगार मिळतो आहे. आणि आता शहरी भागातील लोकांची कशी पसंती मिळते? मॅम, लोकांना तर खूप जास्त आवडतं आहे. म्हणजे त्यांना प्रोडक्ट स्वस्त वाटतात आणि काय म्हणते त्या गोष्टींनी लोक कंटिन्युअसली बाय करत राहतात. तर आमचं 93% आमचं कस्टमर रिटेन्शन रेट आहे. म्हणजे एकदा कोणी प्रोडक्ट घेतलं किंवा टेस्ट केलं तर 93% चान्सेस आहेत की ते परत येतात घ्यायला. क्वालिटी मेंटेन ठेवली असं म्हणावं लागेल. आता ह्याच्या किमती काय ठेवल्यात आणि त्या परवडणाऱ्या आहेत का? ओके. तर देशी गाईचं तूप जे मार्केटमध्ये 2500 ते 3000 जातं, आम्ही 1800 रुपये किलोला विकतो. त्याच्यानंतर जे मध 1000 ते 1200 रुपयेपर्यंत लोक विकतात दुसरे ब्रँड्स. आम्ही वाईल्ड हनी आहे ते 700 रुपये किलो विकतो. आणि जे हळद आहे ती 1200-1500 पर्यंत काही लोक विकतात. आम्ही सरळ काय म्हणते 600 रुपये किलो केलेली आहे आणि त्या हिशोबाने आम्ही विकतो. आपण जर इथे पाहिलं, हे जे वेगवेगळे पदार्थ त्यांनी ठेवलेले आहेत, पदार्थ नाही म्हणता येणार, मध असेल आणि देशी गाईचं तूप असेल, हळद असेल, पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे. आणि तरुण युवा उद्योजक आहे जो ग्रामीण भागातून त्याने सुरुवात केलेली आहे आणि शहरी भागात येऊन शहरी भागातील नागरिकांना या जे नैसर्गिक पदार्थ आहेत, नैसर्गिक पद्धतीने जे बनवण्यात आलेलं आहे त्याची माहिती मिळावी, त्याचे फायदे काय आहेत ते सर्वांना माहिती व्हावे, हाच त्या पाठीमागचा उद्देश आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक व यूट्यूबवर जिथं पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.